क्रांतीसूर्य महामानव बिरसा मुंडा यांचा 150वा जयंती महोत्सव नांदेड येथे आदिवासी समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षा वंदना नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या जयंती सोहळ्यात मंचावर डी.बी. अंबुरे, नीलावतीताई डवरे, गंगाखेड येथील प्रमुख व्याख्याते प्राध्यापक डॉ. राजेश धनस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन जाळे, जयंती मंडळाचे उपाध्यक्ष सदाशिव आसले, सहसचिव प्राचार्य बाबूराव नाईक उपस्थित होते। प्रारंभी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा व सर्वच महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन केल्यानंतर पारंपरिक लोकनृत्य व भारतीय संविधानाचे महत्त्व सांगणारे पारंपरिक पोशाखात आदिवासी नृत्य सादर करण्यात आले। मुळात बिरसा मुंडाची जयंती जवळपास 150वी आहे आणि हे संबंध देशभर या ठिकाणी साजरी होत आहेत। बिरसा मुंडांनी उभ्या आयुष्यामध्ये केलेलं जे कार्य आहे आणि त्यांचं जे कर्तृत्व आहे, हे कर्तृत्व संबंध भारत देशातील आदिवासी समाजापर्यंत पोहोचवावं। बिरसा मुंडाच्या कार्याची जी पावती आहे तर ती पावती खेडोपाडी पोहोचली पाहिजेत। ग्रामीण भागातल्या माणसांना सुद्धा बिरसा मुंडाची ओळख झाली पाहिजेत आणि बिरसा मुंडाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जे योगदान दिलं त्या योगदानाची प्रचिती आदिवासी समाजाला व्हावी। आणि बिरसा मुंडाने उभारलेला जो लढा आहे तर तो अन्यायाच्या विरोधात आहे, शोषणाच्या विरोधात आहे, अत्याचाराच्या विरोधात आहे। तर तो अन्याय आणि अत्याचार आदिवासी समाजाने अलीकडच्या काळामध्ये परतवून लावला पाहिजेत, ही बिरसा मुंडाकडून प्रेरणा घेण्यासारखी बाब आहे। म्हणून बिरसाच्या विचाराचं लोन हे ग्रामीण भागात खेडोपाडी आदिवासींच्या वाडींवर पोहोचवावं म्हणून संबंध भारत देशभर बिरसा मुंडाची जयंती साजरी केली। क्रांतीसूर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जयंती या ठिकाणी संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीनं साजरी करण्यात येत आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक संस्कृतीचं कला प्रदर्शन या ठिकाणी आम्ही घडवून आणत आहोत। आत्ताच या ठिकाणी लहान मुलींचं आदिवासीपरं नृत्य या ठिकाणी सादर झालेलं आहे आणि या अजूनही आणखी बरेचसे सांस्कृतिक डान्स मुलींचे आणि आदिवासी नृत्य या ठिकाणी सादर होणार आहेत। आणि त्याचबरोबर त्यानंतर ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे माननीय प्राध्यापक डॉ. राजेश धनस्कर सर यांचं या ठिकाणी व्याख्यान होणार आहे आणि त्यांचे विचार बिरसा मुंडाच्या प्रती तसेच आदिवासी संस्कृती यावर त्यांचं प्रकाश टाकणार आहेत त्यांनी। त्याचबरोबर दुसरे आमचे जे प्रमुख वक्ते आहेत, मार्गदर्शक आहेत, ते माननीय डी.बी. अंबुरे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारावर या ठिकाणी प्रबोधन होणार आहे। तेव्हा या प्रसंगी अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन या 150व्या जयंतीच्या निमित्तानं या सर्व समाज बांधवाला प्रेरित करण्यासाठी आणि समाज बांधव एकत्रित आणण्यासाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे। म्हणून विविध ह्या ठिकाणी कार्यक्रमाच्या आयोजनामधून या ठिकाणी समाज बांधवांनी एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा घेऊन जावी, ह्याच आमच्या ह्या जयंतीमागचा उद्देश आहे। मी आदिवासी बचाव आंदोलन मराठवाडा सचिव प्राचार्य बाबूराव नाईक आहे। क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडाची 150वी जयंती आहे आणि या 150व्या जयंतीच्या निमित्तानं क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडांच्या ज्या पाऊल खुणा आहेत त्या पाऊल खुणांचा स्मरण करण्याचा आजचा हा दिवस आहे। क्रांतीसूर्य भगवान बिरसांनी म्हटलेलं आहे की गुलामांचा कुठलाही धर्म नसतो, गुलामांचा एकच धर्म आहे, तो म्हणजे संघर्ष। अशा ह्या भगवान बिरसा मुंडापासून प्रेरणा घेऊन आम्ही समाजातल्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या अडचणीसाठी संघर्ष करत राहू आणि समाजाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहू। आणि भगवान बिरसा मुंडाचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी मी जनतेला आपले जे काही मतभेद आहेत ते सर्व मतभेद विसरून आपल्या प्रश्नासाठी एक संघ व्हावं, एक संघतेने लढा द्यावा आणि आपल्या समाजाच्या हक्काप्रती आपण जागरूक राहून समाज जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करावा, एवढंच मी या निमित्तानं सांगतो। भगवान क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव आज 15 नोव्हेंबर 2025 रोजी नांदेड शहरामध्ये मोठ्या दिमाखात साजरी होत आहे। बिरसा मुंडांचं कार्य या देशामध्ये अजोड असं आहे, अत्यंत महत्त्वाचं कार्य या देशामध्ये त्यांनी केलं। त्यांचं वय वर्ष 25 म्हणजे 1875ला जन्मलेले क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांनी 20व्या वर्षापासून आपल्या या कार्याला सुरुवात केली आणि त्यांनी बघता बघता ब्रिटिशांच्या विरोधात या देशातल्या दिक्कू आउटसाइडर जे काही सावकार आहेत, या देशातले ज्यांनी आदिवासीवर अन्याय अनन्वित अत्याचार केले त्या विरोधात त्यांनी आपला तिरकामठा याच्या सहाय्याने ते लढाई केली। त्याचबरोबर जे काही समाजामध्ये व्यसनाधीनता आहे, जी गरिबी आहे, जे अज्ञान आहे, त्या हटवण्यासाठी
त्यांनी स्वतः प्रयत्न केले आणि लोकांना व्यसनाधीनतेपासून दूर ढकललं. अशा प्रकारे सामाजिक क्रांती, आर्थिक क्रांती आणि ब्रिटिशांच्या विरोधात म्हणजे राजकीय क्रांती, अशा सर्व क्रांत्या त्यांनी अवघ्या 25 वर्षामध्ये त्यांनी केलेल्या आहेत. अशा या बिरसा मुंडांचं निधन 1900 साली झालं आणि या देशामध्ये खरं तर जल जमीन जंगल हा विषय प्रामुख्याने जो काही चर्चेला गेलेला आहे तो विषय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी तो संविधानामध्ये 5व्या आणि 6व्या सूचीमध्ये, त्याचबरोबर आर्टिकल 342 या सर्व गोष्टी अंतर्भूत करून आर्टिकल 16, आर्टिकल 21 आणि आर्टिकल 45 या सर्व माध्यमातून, या संविधानातून बिरसा मुंडाचं कार्य बाबासाहेबांना या 10.5 कोटी असलेल्या देशभरातल्या आदिवासींना त्यांनी संरक्षित केलं. हे बाबासाहेबांचं कार्य बिरसा मुंडापासून त्यांच्यापर्यंत जे आलेलं आहे आणि आमच्यापर्यंत जे आलेलं आहे त्यांचं कार्याची उजळणी झाली पाहिजे, त्याची आठवण झाली पाहिजे आणि हे देशाचे नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत असं आम्हाला सांगायचंय. त्याचं आम्ही उजळणी करतो आहोत. त्यांच्या कार्याची आम्ही आज आठवण करण्यासाठी ही जयंती करतो आहोत. क्रांतीसूर्य भगवान धरती आबा बिरसा मुंडा त्यांच्या जयंती निमित्तानं सर्व जनतेला आम्ही शुभेच्छा देऊ इच्छिते की आज आदिवासींचा एक मोठा सण आहे. आम्ही हा दिवस सण म्हणून साजरा करतो कारण आदिवासी समुदायाला, समस्त आदिवासी समुदायाला जे जंगलामध्ये जे मूळचे रहिवासी आहेत ते मूळ भारतीय संस्कृतीच्या याच्यानुसार ते पूर्ण जल आणि जंगल आणि जमीन यांच्या संवर्धनासाठी ते त्यांचं अस्तित्व होतं. त्या अस्तित्वाला इंग्रज सरकारने त्या काळामध्ये जो धक्का लावला आणि त्यांना बेदखल करत होते जमीनदार आणि इंग्रज सरकार, तर यामध्ये भगवान बिरसा मुंडांनी फार महत्वाची आणि मोलाची कामगिरी बजावली आणि सर्व आदिवासी समाजाला एक करून आपली जमीन, जंगल आणि जल म्हणजे पाणी ह्याचं जपणूक करण्यासाठी जो उलगुलान पुकारला, त्या उलगुलानच्या माध्यमातून पूर्ण आदिवासी समुदाय एक केला आणि भारतीय स्वातंत्र्यामध्ये त्यांचं फार मोलाचा लढा आहे. आणि हा लढा तेव्हापासून आजपर्यंत आम्ही आदिवासी समुदाय, भारत स्वतंत्र झाला परंतु आदिवासी स्वतंत्र झालाच नाही असं आज जे आमच्यामध्ये जे घुसखोरी करू पाहतायत, जे आदिवासींमध्ये इतर जातींना शासन घुसखोरी करू पाहते, तर ते आम्हाला असं वाटतं की अजूनही उलगुलान चालूच आहे. आमचा संघर्ष कधी थांबलेला नाही. तर आमच्या या माध्यमातून सर्व जनतेला शुभेच्छा देत असताना शासनाला मी आवाहन करते की आमच्या आदिवासी समुदायाचं जे समस्या आहेत त्या समस्याकडे, ते मग जंगलाच्या असतील, जमिनीच्या असतील, शिक्षणाच्या असतील, नव्हे स्कॉलरशिपच्या संदर्भात असेल, डीबीटीच्या संदर्भात असेल, ह्या सर्व समस्या आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत, आमच्या मुलांपर्यंत पोहोचवाव्या आणि कोणत्याही इतर जातीला आमच्या आदिवासीमध्ये समाविष्ट करू नये ही आमची महत्वाची मागणी असेल. कारण आम्ही आताच कुठं आमची पहिली पिढी शिकते, आमची ही पहिली पिढी आहे. आमचे बाप आमच्या बापजादे सगळे अडाणी होते, परंतु आमची पहिली पिढी शिकलेली आहे आणि आता कुठं आम्हाला थोडंफार जागरूकता येत आहे. तर आमच्या पुढच्या पिढीला आमचं आरक्षण आणि बिंदू नामावलीनुसार आमच्या आदिवासी समुदायाला दुसऱ्या स्थानावर शासनाने ठेवावं, एवढं मी शासनाकडे आवाहन करते.